किती हजाराची नोकरी होती तुमच्या मिस्टरांनी सोडली? मिस्टरांना 1,15,000 रुपयाची नोकरी होती, महिना सॅलरी. म्हणजे आता हे आमचं पहिलं होतं 200 पिल्लांचं पासून 2,000 पर्यंत झाले. आता आम्ही दुसरीकडे शेड घेतलंय, तिथं 4,000 पक्षी आम्ही दर महिन्याला ठेवणार आहे. एखाद्या गृहिणीनं पोल्ट्री म्हणजे आपल्या ह्या गावरान कोंबडीचाच का व्यवसाय करावा? शेळी पालन आहे, दुग्ध व्यवसाय आहे. त्यावेळेस आमचं बरंच नुकसान पण झालंय, नाही का असं संपल्यासारखं. आता आपल्या ज्या गृहिणी आहेत मुलाखत बघताय, तर यांना जर हा व्यवसाय करायचा असेल आणि त्यांना शेड नसेल तर मग कसं करायचं त्यांनी? मग ते एका लसीकरणाला 2-3 हजार रुपये द्यावं लागतात पक्षागणी पैसे. मग त्याच्यानंतर ना आम्ही घरच्या घरीच चालू केलं. बाहेर जी पक्षी करतो आपण, उडून जातात बाहेर, कुत्री, घुशी, मांजरं इतकी त्रास देतात. आम्ही स्टार्टिंगला हे सगळं करून बघितलंय. ह्याच्यामध्ये काही टेन्शन नाही, कटकट नाही, काय नाही. घरी बसल्या ह्यांना काय 1 तासच काम असतं. आम्ही रोजचे 2-3 पोती लागतात. 2,000 पक्ष्यांना 2 पोती. किती दिवसात लॉट गेल्यानंतर आपल्याला हा धंदा परवडतो? सगळी एक लेवल, एक साईज राहण्यासाठी काय करता तुम्ही? ते म्हणजे की चांगल्या क्वालिटीची पिल्लं निघण्यासाठी तुम्ही काय करता? शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात एका गृहिणीची यशोगाथा आपण समजून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत सुजाता अडसूळ, आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे गावरान कोंबड्यांचा हा फार्म उभा केलेला आहे. तसं जर बघितलं तर काही गृहिणी आपल्या घरी काम करत असताना त्यांना हा खरंच खूप चांगल्या प्रकारचा व्यवसाय कसा ठरू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण सुजाता यांनी दिलेलं आहे. आता या फार्ममध्ये 2,000 पक्षी आहेत, आणि या 2,000 पक्ष्याचं व्यवस्थापन ते कसं करत आहेत, याला खर्च किती येतोय आणि संपूर्ण पैसा म्हणूयात किती मिळतोय, याबद्दलची संपूर्ण अशी माहिती सुजाता यांच्याकडून समजून घेणार आहोत. आपण आलोय भांडगाव परिसरामध्ये, जो दौंड तालुक्यामध्ये आहे. तर दौंड परिसरामध्ये सुजाता यांचा हा पोल्ट्री फार्म आहे. तर आपण समजून घेऊयात यांच्याकडून की का वळालं याकडं, यातून त्यांना कसं फायदा होतोय आणि खरंच हा व्यवसाय फायदेशीर आहे का, याबद्दलची माहिती. नमस्कार सुजाताजी. तर म्हणजे सुजाताजी, सुरुवातीला ओळख करून द्या आपली. मी सुजाता अमोल अडसूळ, राहणार खोत, भांडगाव पासून 8 किलोमीटर आतमध्ये आहे. बर. तर सुजाताजी, ही म्हणजे तसं बघितलं तर परंपरागत आपल्या घरी 2-4 कोंबड्या असतात, परंतु आता तुम्ही 2,000 कोंबड्यांचं पालन करताय. तर म्हणजे की का करावंसं वाटलं तुम्हाला हा पोल्ट्री व्यवसाय? कारण की मिस्टर आमचे म्हैसूरला होते जॉबसाठी, आणि त्याच्यानंतर ना मी मुलांच्या शाळेसाठी इथं राहत होतो. तर घरात दिवसभर काही काम नव्हतं, करमत नव्हतं. मग मिस्टरांनी मला छोटे 2-3 बॉक्स बनवून दिले होते. त्याच्यामध्ये 100 पिल्लं निघत होती. तर आम्ही गावातून गोळा करून आणायचो अंडी 10 रुपयाला एक, आणि ते पिल्लं काढायचो आणि नंतर ना एक घराशेजारी छोटीशी रूम बांधून दिली मिस्टरांनी. आणि ते नंतर ना थोडं वाढत भरपूर झाल्यानंतर ना मग आम्हाला पिल्लांची ऑर्डर यायला लागली. कोण 100-200, परत मोठ्या कोंबड्या झाल्यानंतर शेजारचे यायला लागले, 350 द्या, 500 द्या. मग मिस्टर म्हटले एवढं होतंय, चालतंय चांगलं, तर मी तुला एक इन्क्युबेटर घेऊन देतो मोठं. मग त्यांनी 2,500चं इन्क्युबेटर घेऊन दिलं. त्याच्यानंतर ते तिकडे जॉब करत होते. मी आणि माझी मुलं 2, आम्ही 3घच करायचो. आणि मग हे शेड आम्ही घेतलं चालवायला. शेड चालवायला घेतलं, आणि त्याच्यानंतर ना ते हळूहळू वाढत गेलं. तर मग मला काही कंट्रोल होत नव्हतं एवढं, नाही का. मग आमचे मिस्टर ते जॉब सोडून इकडे आले. त्यांना 1,00,000 रुपये पगार होता महिन्याला, पण इन्कम आमचा इथं भरपूर व्हायला लागला. म्हणजे सुरुवातीला लहान स्वरूप होतं, वाढवल्यानंतर 50 पिल्लांपासून आम्ही केलेलं. मग ते 200, 250, 500 पिल्लं होत गेली. त्याच्यानंतर ना मग आम्ही शेड घेतलं. हे ते तिकडे जॉब करत होते तरी पण 1-2
वर्ष शेड घेतलं चालवायला. त्याच्यानंतर ना आम्हाला 500ची 1000ची ऑर्डर यायला लागली आणि हे प्युअर गावराने अंडे आम्ही सगळी दिवसभर गोळा करायचो. 5-6 दिवसानंतर ना मशीनमध्ये लावायचो. 21 दिवसांनी ती निघायचे आणि मग असं करून करून हे वाढवलंय आम्ही. अजून 2 पोल्ट्री घेतल्यात दुसरीकडे. म्हणजे की हे फक्त एक आहे, अजून 2 आहेत दुसरीकडे. बर म्हणजे की मिस्टर आल्यामुळे तुम्ही अजून हा व्यवसाय वाढवला. पण का वाढवा असा वाटला व्यवसाय? यामध्ये काय दिसलं तुम्हाला फायद्याचं? मागणी आहे ह्याला गावरानला भरपूर आणि आहे, कमाई पण आहे त्याच्यामध्ये. लोकांची बांधलकी करण्यापेक्षा स्वतःच काहीतरी करायचं. मिस्टर म्हैसूरला ज्यावेळेस सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत करावा लागायचा. जेवणाच्या हलवायच्या. आम्ही इकडे असल्यानंतर का आम्ही ठरवलं आपल्याला परवडते, ह्याच्यातून 1-1.5 लाख रुपये मिळत असेल तर काम नको आपल्याला, इथंच आपण अजून वाढवू. बरोबर. मग आता आम्ही एक 5-6 महिने झाले दुसरे 2 शेड घेतलेत. आणि हे 2 महिन्याचे 2-2.25 महिन्याचे पक्षी. मग त्याच्यानंतरची बॅच निघलेली आम्ही पलीकडच्या साईडला टाकलेली. ते 15-20 दिवसाचे झालेले. आणि आम्ही पिल्लांची ऑर्डर असली तर पिल्ला देतो, नाहीतर मग किरकोळ कोणी 10-50 असेल तरी व्यापारी लोक पण येतात. त्या आखाडात ह्याच्यात भरपूर जातात. आता पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता तुम्ही विक्रीचा विषय काढला तर आता विक्री म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला पिकवता येते म्हणतो, पण ते विक्री व्यवस्था आपल्याला उभा करता येत नाही. कशी केली तुम्ही विक्री व्यवस्था? विक्री व्यवस्था मी पहिल्यांदा हळूहळू शेजार पाजारची यायला लागली. नंतर माझा मुलगा आहे तो युट्यूबला थोडंफार हे करत होता. मिस्टर पण इन्स्टावरती त्यांनी ऍडव्हर्टाईज केली थोडीफार. आणि त्याच्यानंतर आम्हाला महिन्याला 2 ते 2.5 हजाराची ऑर्डर यायला लागली. म्हणजे पक्ष्यांची? पिल्लांची. 2 ते 2.5 हजार म्हणजे पक्षी. अच्छा. मग आता लोकांना जर जायला लागलं तर मग तुम्ही परत कसं लोट आणायचा? म्हणजे की पहिला लॉट गेल्यानंतरचा किती दिवसाचा काळ असायचा? लगेचच. आज आपण 18व्या मशीन इन्क्युबेटर मध्ये अंडी ठेवली, 18व्या दिवसानंतर ना ते थोडी निघायला लागतात. 21 दिवसानंतर ना मशीनीतून पिल्ल बाहेर काढायच्यात आपल्याला. आणि त्याच्यानंतर ना तोपर्यंत आम्ही गावातून अंडी गोळाच करून ठेवायचो. त्याच्यानंतर लगेच लावतो. पिल्ल ती बाहेर काढली की हे ट्रे लगेच लावायचे. ही 21 दिवसाची पिल्ल होईपर्यंत दुसरी 21 दिवसाची तयार व्हायची. पण ही अंडी जी तुम्ही 2000 गोळा करायचा तर ही कशी करायचा? म्हणजे तुम्ही दिलेल्या पक्षातून त्या लोकांकडून परत घ्यायचा? नाही, पहिल्यांदा स्टार्टिंगला तर आम्ही गावातून वाड्या वस्त्यातून गोळा केलेत. त्यावेळेस थोडी होती. मग त्यावेळेस पिल्ल पण थोडी निघत होती. आणि आता वाढले ना, मग ज्यांना आम्ही दिलेत पिल्ल, कोणे 500 कोणे 1000 2000, मग त्यांच्याकडून पण घेतो आम्ही अंडी. त्यांच्याकडून. अच्छा. आता ही जर उबवायची असतील आपल्याला पिल्ल तर ही अंडी किती दिवसाची पाहिजेत किंवा ती लोक कशा स्वरूपात अंडी ठेवतात? ते 4 दिवसच पाहिजेत आपल्याला. म्हणजे 4 दिवसाची ताजी अंडी पाहिजेत. उन्हाळ्यात तर 2 ते 3 दिवसातच लावावी लागतात. जास्तीत जास्त 8 दिवस तुम्ही ठेवू शकता. ते पण एका मटका असतो ना, रांजण मध्ये अंडी ठेवायच्या तुम्हाला. फ्रीज मध्ये वगैरे नाही. म्हणजे नॅचरली चांगली राहतात. त्यांना हलवायचे वगैरे नाहीत. त्यात वाळू वगैरे काय टाकतात? काय नाही, फक्त ठेवायचे आपले. अच्छा. बर. आणि एक थोडे 200-100 झाले की आम्ही लगेच आणतो. पण आता सुजाताताई मला सांगा तुम्ही की आता तुम्ही उन्हाळ्याचा उल्लेख केला, तर आता माझा तोच प्रश्न आहे, हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये याचं कसं व्यवस्थापन चालतं? म्हणजे आपण म्हणतो की उन्हाळ्यात अंड टिकत नाही, तर मग त्यावेळेस हा व्यवसाय कसा असतो? किंवा या गरमीमुळे तुम्ही लॉट घेता का? कसं असतं याचं नियोजन? गावरानला काहीही प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. पिल्लांना अंड्यांना थोडा त्रास होता, तर मी तेच सांगितलंय की रांजणामध्ये अंडी ठेवा. 8 दिवस ते चालतात. 8 दिवसानंतर आपण मशीनीला लावू शकतो. 8-10 दिवसाचे असे नाही चालत त्याच्यात. पण थंड वातावरण ठेवलं तर अंडी चांगली राहतात. आता मशीनीत लावायची अंडी म्हटल्यानंतर त्याला कंटिन्यू लाईट सप्लाय लागतो का? कंटिन्यू. मग लाईट जर मध्ये गेली तर? इन्क्युबेटर घेतलंय, इन्व्हर्टर घेतलेला आहे आम्ही 2 बॅटऱ्यांचा. तो असतो. म्हणजे तेवढ्या लाईट वरती तुम्हाला ते काम होतंय तुमचं. आता ही जी पिल्ल म्हणतो आपण, ज्यावेळेस तुम्ही हे पिल्लांची निर्मिती करता म्हणजे आपण अंड्यातून, तर याची क्वालिटी कशी ठरते? म्हणजे की चांगल्या क्वालिटीची पिल्ल निघण्यासाठी तुम्ही काय करता? आपण अंडीच तशी चेक करून ठेवतो. कसं चेक करता? चेक करायला अंडी छोटी असतात ते घ्यायची नाहीत, जास्त मोठी असतात ते पण घ्यायची नाहीत. वजन करून घेतो आम्ही. 50-30 ग्रॅम 60 ग्रॅम असे अंडे असतात. म्हणजे प्रत्येक अंड्याचं वजन करायचं नाही, बघायचे आपल्याला. एकदा दोनदा नजरेत बसलेले अंडे खराब वगैरे कळतात आपल्याला. आता खराब अंड कसं कळतं तुम्हाला?
खराब अंड त्याच्यामध्ये असं जर बघितलं तर लय ते हलतं पण आणि त्याच्यामध्ये पाणी होतं. बर. हा आणि ते पांढरच दिसतं. हा असं कधी चुकून जातं का तुमच्याकडून ते हो अंड? हो. मग ते काय होतं त्याचं मग काय नाही, आम्ही 2100 जर लावली ना अंडी तर 200 तर खराब होतातच. बर. म्हणजे आपल्याकडून चुकून जातात किंवा त्याची कॅपॅसिटी नसते पिल्ला बनवायची, किंवा मग आहे ना फर्टिलायझर्ड अंडी म्हणजे ना नुसत्या कोंबड्या असतात आणि त्याच्यामध्ये कोंबडा नसतो, त्यावेळेस त्या कोंबड्यांनी अंडी दिलेली त्यातून पिल्लं निघत नाही. बरोबर. हा 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 म्हणजे की तुम्हाला ते नॅचरलीच सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आता मला सांगा, आता ही जी पिल्लं आहेत तुमची, तर ही सगळी एक लेवल एक साईज राहण्यासाठी काय करता तुम्ही? ह्यांना आम्ही आहे ना 1-2-3 मेडिसिन आहेत, वॅम्ब्रल, लिओन, परत निरोबाईंच्या गोळ्या आहेत. परत ह्यांना आम्ही पहिल्या दिवशी डोळ्यातून लसीकरण करतो लासोटा, परत 14व्या दिवशी गंभोरा करतो आणि परत आपलं मध्ये आधे टॉनिक वगैरे चालू असतं. महिन्यातून 2 डोस करतोच आम्ही, त्याच्यामुळे कोणताही रोग आला तरी ह्या पक्ष्यांना काही होत नाही. बर बर. आता म्हणजे जसं आपण ब्रॉयलर म्हणतो आपण, तर हा 20 दिवसात किंवा 30 दिवसात तयार होतो, किंवा त्याला इंजेक्शन देऊन तो मोठा केला जातो, किंवा त्याचं खाद्याचं व्यवस्थापन असतं एक प्रकारचं. तर त्या कोंबड्यासारखंच तुम्ही याचं व्यवस्थापन ठेवताय का? याचं काय वेगळं आहे का? हे रपंटप आहे बाबा, थोडं दुर्लक्ष. कधी कधी आम्हाला वेळ नसला तर आम्ही एक दिवस खायला पण टाकत नाही ह्यांना. बरं, म्हणजे ह्या भांड्यामधलं जे असते ते मुबलक टाकायचं. हे काय करतो, 2-2 दिवस म्हणलं तरी नाही टाकत. जे थोडंफार खाली सांडल्यात ते ज्या दिवशी त्यांना नाही टाकत ना, ते खालचं सगळं संपवून टाकतात. बरं बरं, म्हणजे शोधून ते खाऊन टाकतात. म्हणजे वेस्टेज जायचा काय विषय नाही. मग असं करावं लागतं का? करावं लागतं, कारण की आपलं नुकसान नको म्हणून ना आठवड्यातून 2 दिवस आम्ही ह्यांना खायला टाकत नाही. म्हणजे एक दिवस सोडून एक दिवस सोडून असतं, 2-3 दिवसातून एक दिवस नाही टाकत. आता जी ब्रॉयलर असते त्याला कंपनीच देते, म्हणजे साळ असेल याच्यातलं किंवा ते खाद्य असेल, हे सगळं आपले. हा, मग हे कुठून घेता आणि याची काय किंमत तुम्हाला द्यावी लागते? एक 9 रुपये किलोनी साळ भेटते आपल्याला. हा, तर ती ह्याच्यामध्ये आम्ही टाकले असेल 50-60 किलो टाकले असेल. ते अर्धा टन किंवा 1 टन अशा असती. 1 टन आम्ही एकदाच घेतो, इथं पलीकडे पोती भरून ठेवलेली आहेत, मग ती लागण तशी ओततो. आणि मग नंतरून पिल्लं सोडली की मग त्यांना लहानपणी वेगळी व्यवस्था असती आणि 1-1.5 महिन्याची झाल्या वेगळी सोय असते. असं कधी होतं का की एखाद्याला वाटतं विकायला थोडा उशीर झाला किंवा थोडं दुर्लक्ष झाल्यामुळं आपल्याला थोडं नुकसान सोसावं लागतंय? किती दिवसात लॉट गेल्यानंतर आपल्याला हा धंदा परवडतो? तसं काहीच नाहीये गावरांमध्ये. लॉट लवकर घालवायचं म्हणलं तर वजन कमी असतात, लोक छोटे असल्या मग घेत नाहीत, कमी रेट करतात. 6 महिने ठेवतो आम्ही विक्रीला. 6 महिने, 5 महिन्यापासून 5व्या महिन्यापासून कोंबडी अंडे घालते. कोंबडी अंडे घालायला लागले की 50 रुपये वाढवून भेटतात. अशी 300 रुपयाला गेले आपण म्हणलं ना अंड्याची कोंबडी 350-400 पर्यंत घेतात. हा, मग 1-1.5 महिना जास्त सांभाळायचं, तेवढंच हे होतं. आणि एक स्टार्टिंगला थोडंफार आम्ही टाकतो विकतचं खायला, नंतरून मार्केट रेटनं 15-16 रुपये किलोनी मात्र भेटतं किराणाच्या दुकानामध्ये. बाजार मैदान वगैरे असते तिथं, ते ठेवलेलं आहे आम्ही बाहेर. ज्वारी, बाजरी, गहू मिक्स असतं ते टाकतो. ते 1 दिवस टाकलं की 2 दिवस चालतं. रोजचे 2-3 पोती लागतात, 2000 पक्ष्यांना 2 पोती. आता काही आपण बघतो व्हिडिओ, तर काही लोक शेवग्याची झाडं लावतात, त्यात मोकळे पक्षी सोडतात, तर त्याला एक नॅचरली वातावरण तयार करतात. पण आपण आता ह्या म्हणजे ब्रॉयलरच्याच पोल्ट्रीमध्ये केलंय, बंदिस्त आहे, तर याचा काय तुम्हाला तोटा नुकसान? नाही, तोटा नुकसान उलटी काही नाहीये, फायदाच आहे. बाहेर जी पक्षी करतो आपण उडून जातात बाहेर, कुत्री, घुशी, मांजरं इतकी त्रास देतात. आम्ही स्टार्टिंगला हे सगळं करून बघितलंय नॅचरल पद्धतीने. घरा शेजारीच आहे आमच्या, तिथं हिरवं नेट वगैरे बांधलं, कुत्री, मांजरं उडून गेल्यानंतर ना परत संध्याकाळच्या घुशी असे खड्डे करतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आहे तसं, पण ती थोड्या क्वांटिटीत आपण करू शकतो, 50, 100 ते 200 पर्यंत. पण एवढी मोठी व्यवस्था आपण ओपन मध्ये जरा करणारे करतात, पण आम्हाला वाटतं ते रिस्कीच आहे. तुम्हाला हेच योग्य वाटतं? हेच योग्य, कारण की ही कोंबडी आहे ना आता ही छोटी आहे म्हणून थोड्या दिवसांनी ह्या अँगल वरती बसते. आपण बाहेर कंपाऊंड किती मोठं करणार ना, एवढं मोठं नाही करू शकत जेणेकरून ते आतमध्ये थांबू शकते. त्याला कमीत कमी आहे ना, ही कोंबडी आहे ना 20 फूट म्हणलं तरी उडते. 20 फुटाचा आपण नाही करू शकत, उंची देऊ शकत नाही, खर्च पण भरपूर येणार. आणि नेट वगैरे लावलं तर ते सुद्धा ह्या कोंबड्यानं टोचा मारून हिरवं नेट फाडतात आणि त्यातून बाहेर जातात. आता तुम्ही म्हणजे लीज वरती घेतलेला आहे? लीज वरती घेतलेलं. कसं तुम्ही देता याला भाडं?
आम्ही ह्यांना 1,30,000 रुपये वर्षाला देतो. वर्षाला? हा. बर. आता मला सांगा, 1,00,000 रुपये भाडं दिल्यानंतर हा लॉट किती जातात तुमचे एक वर्षात? आणि मला वाटतं 6 महिन्याला म्हणजे 2 लॉट जात असतील. नाही नाही, ह्याच्यामध्ये टप्पे आहेत ना. हा हा हा. 4 लॉट जातात. बर बर. 4 लॉट. मग आता हे 4 लॉट गेल्यानंतर तुम्हाला परवडतंय का हे भाडं हो देणं? हो परवडतंय. परवडतं. बर. लसीकरण, हा. तर हे लसीकरण खूप महत्वाचं आहे याचं लसीकरण आरोग्य खूप चांगलं महत्त्वाचं, राहण्यासाठी. हा. तर एवढ्या 2,000 कोंबड्यांना डॉक्टर बोलवता लसीकरणासाठी का तुम्ही घरी देतो? घरी देता? हा, पहिल्यांदा 1-2 वेळा बोलवलेलं. हा. त्यांच्याकडून आम्ही बघितलं, शिकून घेतलं पहिलं कसं करतात. माझा मुलगा हुशार आहे, हा. त्यांनी शिकून घेतलं, मी पण शिकून घेतलं आणि 1-2 वेळेस दिलं. मग ते एका लसीकरणाला 2-3 हजार रुपये द्यावं लागतात, पक्षागणी पैसे. मग त्याच्यानंतर ना आम्ही घरच्या घरीच चालू केलं. आता हे सगळ्यांना आम्ही डोळ्याचं पण लसीकरण स्वतःच करतो, इंजेक्शनाचं पण स्वतःच करतो. बर. हा, ह्याच्या मुलाचे मित्र आहेत, त्यांना बोलवले तर येतात ते संध्याकाळचे पकडू वगैरे लागायला. बर. आणि किती वेळ लागतो याला? ह्याला 2,000 लागते 3 तास. 3 तासात होतं? हो. बर बर. म्हणजे की वेळ पण काय जास्त वेळ लागत नाही नाही. जास्त बर. लागत. आता आपल्या ज्या गृहिणी आहेत मुलाखत बघतायत, तर यांना जर हा व्यवसाय करायचा असेल आणि त्यांना शेड नसेल तर मग कसं करायचं त्यांनी? त्यांनी घरगुती छोटंसं चालू करू शकते. जाळीचं कंपाऊंड थोडंसं मारून बिंदास करू शकते. ते 50-100 पासून सुरुवात करू शकतात. त्याच्यामध्ये पण खूप प्रॉफिट आहे. आणि ती कोंबडी कुडून झाल्यानंतर बसून ते जास्त पिल्लं होते. असं काही नाही, 10 बाय 10च्या खोलीपासून सुरुवात करू शकतो. म्हणजे तुम्ही जशी केली तशी? आम्ही 10 बाय 10च्या खोलीतून सुरुवात केली. तर पहिलं तर घरामध्येच होतं. आमचं घर आहे स्लॅबचं 3 खोल्या, तर एका स्लॅबच्या खोलीतच आम्ही पहिल्यांदा स्टार्टिंग केलेली. म्हणजे जर तुमची चिकाटी असेल, जिद्द असेल आणि काय करण्याची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच एक मोठा व्यवसाय उभा करू शकता. बरोबर बरोबर. आता कसं वाटतंय तुम्हाला? सुरुवात कशी होती, आता कसं झालंय? सुरुवातीला जरा आमचं नुकसान पण झालं माहित नसल्यामुळं. लाईट वगैरे गेली, पिल्ल आता ही आई नसल्यामुळं पिल्ल लाईट गेली, थंडी वाजली तर गोळा व्हायची वगैरे. तर मग आम्ही ह्यांना काय करायचो, लाईट गेली ना की आम्ही पहाटे 4 वाजता मी माझी मुलं इथंच असायचं झोपायला. पहाटे 4 वाजता कोळशीचे शिगडे पेटवायचो आणि त्यांच्या साईडनं ठेवायचो, ज्यांना उष्णता राहावी म्हणून. आणि परत ते 10-11 वाजता काढायचो, परत संध्याकाळी 6 वाजता ठेवायचो, कारण की त्यावेळेस थंडी खूप होती. त्यावेळेस आमचं बरंच नुकसान पण झालंय, नाही का असं संपल्यासारखंच. पण नाही, आम्ही नंतर परत थोडी आयडिया घेतली, जरा शिकलो, ही केलं जरा नाही का. मग हॅलोजन वगैरे लावले. म्हणजे तुम्ही गरमी तयार केली, शेड मध्ये गरमी तयार केली, ब्रोडिंग व्यवस्थित केलं. म्हणजे की कुठलीही गोष्ट सुरुवातीला आपण परफेक्ट नसतोच. टप्प्याटप्प्याने जे काय नुकसान होईल त्यातून आपल्याला शिकत जायचं असतं. बरोबर. आता म्हणजे हा व्यवसायच का करावा एखाद्या गृहिणीनं? पोल्ट्री म्हणजे आपल्या ह्या गावरान कोंबडीचाच का व्यवसाय करावा? शेळी पालन आहे, दुग्ध व्यवसाय आहे, ह्याच्यामध्ये काही टेन्शन नाही, कटकट नाही, काय नाही. घरी बसल्या ह्यांना काय 1 तासच काम असतं आमचं. मी सकाळी घरातलं 10 वाजता काम करून आले की इथे 1-1.5 तास करायचं, घरी जायचं, निवांत बसायचं, 5-6 वाजता यायचं. काय आपलं टेन्शन स्वतःच आहे. बरं, असं शेतातून काय पण आणायचं नाही याला टाकाय है ना? म्हणजे की तुमचं जे आहे ते खाद्य फक्त आयतं टाकून द्यायचं नाही, शेतातलं काहीही टाकू शकतो. खातात? हो, पालेभाज्या, टोमॅटो, काकडी, कोबी, कोथिंबीर सगळं खातात ते, आम्ही पण टाकतो. बर. आता ही जर वाढवायचं म्हटलं आपल्याला हा व्यवसाय, तर कसं भरारी घ्यावी किंवा कशी त्यांनी नियोजन घ्यायचं? म्हणजे आता हे आमचं पहिलं होतं 200 पिल्लांचं पासून 2,000 पर्यंत झाले. आता आम्ही दुसरीकडे शेड घेतलंय, तिथं 4,000 पक्षी आम्ही दर महिन्याला ठेवणार आहेत. म्हणजे तिथलं ॲग्रीमेंट वगैरे करून घेतले आम्ही. आणि आता हे इथं 2 केले, तिथं 4 करणार आहे. आता एक पुढच्या महिन्यात चालू होईल ते. किती हजाराची नोकरी होती तुमच्या मिस्टरांनी सोडली? मिस्टरांना 1,15,000 रुपयाची नोकरी होती, महिना सॅलरी. कम्प्युटर इंजिनियर आहेत ते. सोडून दिले या व्यवसायासाठी. म्हणजे तुम्हाला तो निर्णय सार्थक वाटतोय का आज? हो, सार्थक वाटतंय. किती केलं तरी मिस्टर बाहेर होते गावाला, इथं आम्ही तिघच राहत होतो. इन्कम पण वाढला, माणसं पण जवळ राहिली, अजून काय पाहिजे नाही का. आणि आता चांगलं व्यवस्थित आहे. आता हे 2-3 वर्ष झालं शेड आम्ही घेतलेलं, पण आम्हाला असं काय वाटत नाही की आमचं काय हे नाही, व्यवस्थित चालू आहे. मग भविष्यात अजून तुम्ही स्वतःचं शेड करायचा काय विचार आहे? हो, स्वतःच करणार आम्ही एवढ्या 1-2 वर्षात. आता लोकांची साथ मिळाली, आता जातात आमचे पक्षी वगैरे व्यवस्थित जातात, करणार आम्ही पण स्वतःच. साधारण खाद्याला किती खर्च येतो याचा एका लॉटला? एका लॉटला ना
एका लॉट आता हे 2000 पक्षी आहेत, तरी नाही म्हटलं तरी 2-1 लाख रुपये खर्च येतो. बर पण इन्कम आपल्याला ह्याचं 6 लाख रुपये आहे. बर हा 2 लाख रुपये तरी खाद्य, डॉक्टर आला, मेडिसिन आले. आणि कमी करायचं म्हणलं तर आपण कमी करू शकतो, भाजीपाले आणून टाकू शकतो. पण ते कष्ट वाचतंय, वाढतंय कष्ट वाढतंय. मग ते तर नको आहे. ते तर तसं काय नाही, म्हणजे की आपल्याला म्हणजे ह्या धंद्यामध्ये आपल्याला उत्साह राहिला पाहिजे. राहायला पाहिजे. हा बरोबर, म्हणजे की स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. बरोबर, म्हणजे 2 पैसे कमी राहिले तरी चालतील, परंतु हा व्यवसाय आपल्याला लाईफ टाइम करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या. बरोबर बरोबर. पाण्याची ही सोय आहे की भांडे आम्ही रोज 5 वाजता पाणी काढतो ह्याच्यातून, एका फडक्याने किंवा असं हाताने स्वच्छ करून घेतो. बर, रोजच्या रोज. बर, या पाण्यात काय टाकावं लागतंय का? त्याच्यामध्ये एक मेडिसिन असतं गटसेप म्हणून, ते टाकतो, कारण की विहिरीचं पाणी स्वच्छ नसतं, आपणच फिल्टरचं पितोय, घाण पाणी आणि पाण्यातूनच मूळ आजार होतात. हा त्याच्यामुळे गटसेप आहे, त्याच्यामुळे सगळे जंतू वगैरे ही होते. त्याच्यामुळे आम्ही 1000 लिटर टाकीला 200 ml गटसेप टाकतो. म्हणजे एकदमच टाकतो. बर, म्हणजे पाणी तुम्हाला जसं पाहिजे पक्ष्यांना तसं मिळतंय. बर बर. मग आता ह्या भांड्यांना किती खर्च आला तुम्हाला? हे आम्ही पोल्ट्री घेतली का हे सगळं त्यांचंच आहे. बर, आमचा खर्च काहीच नाही, फक्त आम्हाला भाडं द्यायचं. हा, आणि पक्षी तुम्ही आणले सुरुवातीला. बरोबर, म्हणजे की तुम्ही आज समाधानी एवढ्या सगळ्या गोष्टी करता. आणि हे पक्षी सगळे आपल्या घरचेच बनवलेले आहेत. हा हा, बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीनं सुजाताताई यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि जवळजवळ एका लॉटमधून 6 लाखाचं उत्पादन त्या घेत आहेत. तर एका 10 बाय 10च्या रूममधून केलेला प्रवास आज त्यांचा खूप मोठ्या शेडमध्ये रूपांतरित झालेला आहे. आपण हे असं करू शकतो आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण असा चांगला व्यवसाय उभा करू शकतो. तर सुजाताताई ही पिल्लं कशी उभवतात, या पिल्लांच्यासाठी काय काय करावं लागतं, याचाही सविस्तर व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तर आज जो काय सुजाताताई यांनी जो काय वेळ दिला त्याबद्दल सुजाताताई तुमचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलकडून आणि तमाम शेतकरी बांधवांकडून आपले आभार. खूप खूप भविष्यासाठी शुभेच्छा आहेत तुमच्यासाठी. धन्यवाद.